आज आपण निसर्ग दर्शन या उपक्रमांतर्गत आज भेट घेणार आहोत आपल्या आजच्या जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्तानं आपल्या इथे आलेले आहेत। जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं आपल्या निसर्ग सेवागड पानभोशी येथे आज प्राणीमित्र रेस्क्यू करणारे प्राण्यांना विविध अडचणीमधून त्यांना सोडून निसर्गाच्या अधिवासात सोडणारे असे प्राणीमित्र पक्षीमित्र आदरणीय सिद्धार्थजी काळे हे आपल्या पानभोशीच्या निसर्ग सेवा गटाच्या दररोज रोप लागवडीतील माहिती घेऊन त्यांनी आज जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने पानभोशी येथे येऊन आपल्या ह्या सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या माळावर पक्ष्यांसाठी त्यांनी विशेष असं वेगळं हे केलेलं आहे। आणि त्यांनी चिमण्यांसाठी सर्पमित्र काळे यांनी तयार केलेली आगळी वेगळी आयडिया वेगवेगळ्या ह्याच्या अंतर्गत म्हणजे टाकाऊ वस्तूंपासून त्यांनी टिकाऊ आणि पक्ष्यांसाठी अतिशय उपयुक्त असं या पाण्यासाठीचं उपयुक्त साधन तयार केलेलं आहे। तर त्यांनी अशा मस्तपैकी मातीच्या बशी तयार करून घेतल्या। त्यामध्ये एक नट दिसते, नट मधून टाकला आणि त्यामध्ये रबर वायसर टाकून हे मधून त्याच्यामध्ये त्याचं ढक्कन त्याच्यामध्ये फिट केलं आणि त्याच्यामध्ये ह्या सेंटरिंग ताराच्या बांधीव तारासोबत त्यांनी मस्तपैकी एक आपली पिण्याची बॉटल उलटी टाकली आणि उलटी टांगून त्याच्यामध्ये खाली ह्या ठिकाणी छिद्र केलं त्या बॉटलला। जसं ह्याच्यातील बशीतील पाणी चिमण्या पितील तसं ह्या बॉटलमधील पाणी खाली उतरत राहील आणि ह्या बशीतील कायम पाणी कायम राहील पाणी। असे हे सर्पमित्र अनेक सर्पांना पक्ष्यांना प्राण्यांना यांनी जीवदान देण्यासाठी वन विभागासोबत महाराष्ट्र वन विभागासोबत त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे। आणि त्यांनी आज प्रेरणेने आज आपल्या पक्षी दिन साजरा करण्यासाठी आपल्या पानभोशी येथे निसर्ग सेवा गटासोबत ते हे करत आहेत। आणि याच्यामध्ये केवळ ह्या मातीच्या ह्याच्यावर त्यांनी पाणी टाका वेगवेगळे स्लोगन लिहिलेले आहेत। त्यामध्ये जसं पाणी टाका, प्राण्यांना चिमण्यांना वाचवा, पाणी टाका, वेगवेगळे त्यांनी स्लोगन वेगवेगळे ह्याच्यावर लिहिलेले आहेत। आणि त्यांचे स्वहस्ते आज आपल्या ह्या ठिकाणी ह्या सिद्धेश्वर महादेव मंदिरावर असलेले ह्या भव्य दिव्य ह्या चिंचेवर ते स्वहस्ते चिमण्यांसाठी पाण्याचा पुरवठा करण्यासाठी इथे हे लावत आहेत, पाण्याच्या जार लावत आहेत। आपण ह्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे लावून ठेवणार आहोत आणि पक्ष्यांना वाचवण्यासाठी जनजागृती करण्यासाठी आपण त्यांचं सुद्धा त्यांचे मत विचारात घेऊच, पण त्यांच्या विचारानुसार आणि ह्या ठिकाणी सुद्धा आपण हे लावणार आहोत। प्रत्येक ह्याच्यावरती हे बघा, झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा हा विचार या बशीवर त्यांनी लिहिलेला आहे। आणि त्यांचं हे कार्य अत्यंत प्रेरणादायी असून आज जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने त्यांनी स्वतः अत्यंत लातूर जिल्ह्यातून येऊन आपल्या ह्या ठिकाणी या पक्ष्यांसाठी पाण्याचे एक डेमो दिलेला आहे। आणि ह्याप्रमाणे आपण या ठिकाणी इथून पुढे सुद्धा करणार आहोत। आपण या सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या समोर असलेल्या या वडाच्या झाडावरती आपण सर्पमित्र सिद्धार्थ काळे यांच्याच हस्ते पक्ष्यांसाठी चिमण्यांसाठी हे पाणी पोई उभारत आहोत। त्यांच्या शुभ हस्तेच आपण या ठिकाणी लागवड करतोय लावतोय सर्पमित्र सिद्धार्थ काळे। हे पहा किती सुंदरपैकी असं पक्ष्यांसाठी या ठिकाणी लागवड झाली। आणि ह्या पाणी प्यायला भेटल्यानंतर पक्षी आता मोठ्या प्रमाणावर येतील। तर या निसर्गरम्य परिसरामध्ये हिरव्यागार परिसरामध्ये पक्षी फळं खातील आणि तेच पाण्याचा सुद्धा निवारा त्यांना उपलब्ध होईल। पक्ष्यांसाठी तर या ठिकाणी शेंगदाणे आणि ज्वारी तांदूळ या ठिकाणी आपण पक्ष्यांना सातत्यानं पुरवठा टाकत आहोत। टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ पानपोई पक्ष्यांसाठी चिमण्यांसाठी पानपोई कशी तयार करायची आणि त्यांनी तयार केलेले आणि त्यांच्या अनुभवाबद्दल ते आपल्याला ह्या ठिकाणी सविस्तर सांगतीलच।
आपण सिद्धार्थ काळे सर्पमित्र यांच्याशी आपण पक्षीमित्र यांच्याशी बोलतोय आणि त्यांनी बनवलेल्या ह्या आगळ्या वेगळ्या टाकाऊ वस्तूपासून बनवलेल्या आणि एक एकदम उत्कृष्ट असलेल्या टिकाऊ पानपोईबद्दल ते सांगतील. तर हे जे मातीची कुंडी आहे, या मातीच्या कुंडीमुळे आपण उन्हात जरी कुंडी लावली तरी या पक्ष्यांना पाणी थंड प्यायला भेटणार. आणि यामध्ये आपण मोटरसायकलच्या ट्यूबचे वायसर तयार करून तीन टप्प्यामध्ये आपण त्याला वायसर फिटिंग केलेली आहे. बघू शकता अशा पद्धतीचं नट बोल्ट फिटिंग. आणि हे टाकाऊ बॉटल पाण्याची यामधून आपण अशा प्रकारे हे कुंडी तयार केलेली आहे. यामधून या बॉटलच्या तोंडाला अशा प्रकारे हे छिद्र आहे. यामधून जेवढं पाणी यामध्ये कमी होईल तेवढंच पाणी खाली उतरणार, वेस्ट जाणार नाही. आणि हे बॉटल आणि ह्याच्यामधून पाणी कसं ह्याच्यात कसं थांबल कसं नाही त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. बघू शकता अशा पद्धतीचे आपण झाकण जे कुंडीला फिट केलेलं आहे, बॉटल फिटिंग झालेली आहे. आणि बघू शकता अशा पद्धतीनं यामधून पाणी खाली उतरत आहे. याचा ज्यावेळेस वाटी भरल आणि त्याचा एअर बंद होईल त्यावेळेस पाणी लॉक होणार. आणि ज्यावेळेस ज्यामधलं पाणी कमी होईल तेवढंच पाणी खाली येणार. म्हणजे प्रत्येक वेळेस भरण्यासाठी बॉटल काढावी लागेल, बाजूला काढावी लागेल. ओके ओके. आणि लागवड करण्यासाठी म्हणजे लावण्यासाठी कसं कसं लावायचं कसं थोडं ह्याच्यात सांगून द्या आणखी. थंडगार या वटवृक्षाच्या छायाखाली पक्ष्यांना अन्न व पाण्याचा पुरवठा, चिमण्यांना अन्न व पाण्याचा पुरवठा याच ठिकाणी उपलब्ध झाल्याने या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर आपल्याला पक्षी आणि चिमण्या पाहायला मिळतील. या निसर्ग सेवा गटाने दररोज एक रोप लागवड चळवळीत लागवड केलेल्या या उमराच्या झाडास आपण पानपोई बांधत आहोत. अत्यंत प्रखर उन्हाळ्यामध्ये सुद्धा या माळरानावरती असलेले हे सुंदर हिरवेगार वृक्ष आणि त्या वृक्षाच्या छायेमध्ये येत असलेले पक्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात. आणि वेगवेगळे पक्षी जवळपास 46 प्रकारचे पक्षी या ठिकाणी नोंद झालेले आहेत. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पक्षी येतात. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे लहान मोठ्या आकाराचे पक्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात. मोठ्या सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसराच्या सभोवती आता पक्ष्यांना कायम हक्काचे पानपोई उपलब्ध करून देण्यात येत आहे. मला पाणी या मस्तपैकी या बनवलेल्या ह्याच्यामध्ये चांगला संदेश सुद्धा लिहिलेला आहे, मला पाणी द्या. म्हणजे या उन्हाळ्यामध्ये चिमणींना जगण्यासाठी लागणारं थोडंसं पाणी याच्यामध्ये द्या, असं ह्यामध्ये मोठा संदेश देण्यात आलेला आहे. धन्यवाद. पक्षीमित्र, प्राणीमित्र
सिद्धार्थ काळे यांच्याशी आपण चर्चा करू. आपणास का का सुचले या पक्ष्यांसाठी, चिमण्यांसाठी आपण हे पानपोई तयार करावी? माणूस इतका म्हणजे बोलणारा फिरणारा असून सुद्धा माणसाच्या जीवाची लाही होऊ शकते. म्हणजे इतक्या तेवऱ्या उन्हामध्ये माणूस बोलणारा असून सुद्धा त्याच्या जीवाची लाही होऊ शकते. तरी मुक्या प्राण्याचं काय, त्याचा कोण विचार करावा? म्हणून एक आपला छोटासा संदेश आपण या निमित्तानं अशा कुंड्या लावून देत आहोत, जेणेकरून आम्ही असं सर्वांना दाखवित आहे की अशा प्रकारे कुंड्या आम्ही बनवत आहोत. तुम्ही सर्वांनी आपल्या चिमण्यासाठी आपल्या दारामध्ये, छतावर दाना पाण्याची सोय अशी प्रत्येकाने केली पाहिजे. आणि आपण हे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि किती खर्च अपेक्षित आहे बनवण्यासाठी? आता ही कुंडी बनवण्यासाठी आम्ही जे प्लॅस्टिकची आपलं मातीची जेल कुंडी आहे, ती कुंडी आम्ही विकत आणली एक 40 ते 50 रुपयाला. आणि बाकीची बिस्लरीची बॉटल, त्याला नटबोल्ट फिटिंग, वायसर वगैरे एक 50-60 रुपये खर्च एका कुंडीचा येतो. दरवर्षी आम्ही उन्हाळ्यामध्ये 1000 कुंड्या लावून ही सेवा आम्ही करतो. बरं, म्हणजे तुम्ही हे लावून विकताय का लोकांना सेवाच्या हे करून करताय, किंवा कसं लोकांना याबद्दल काय सांगाल तुम्ही? कसं तयार करण्यासाठी किंवा कसं करण्यासाठी? नाही, आपण त्यांना पाहिजे असतील तर कसं उपलब्ध होतील? पाहिजे असतील तर आपण बनवून देऊ शकतो, किंवा आम्ही याचा डेमो दाखवतो. म्हणजे कशा प्रकारे बनवलं जातं हे आपण त्याची सविस्तर माहिती देतो, जेणेकरून सर्वांना बनवता आलं पाहिजे. ज्यांना पाहिजे जर असतील तर आम्ही बनवून देऊ शकतो. ओके. आणि आपण कसं लोकांना म्हणजे याच्याबद्दल मार्गदर्शन करता? जेणेकरून अशा कुंड्या उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने आपल्या घरी किंवा आपल्या परिसरामध्ये अशा कुंड्या मुक्या जनावरांसाठी, चिमण्यांसाठी लावल्या पाहिजे. आपल्या निसर्गाला काहीतरी देण म्हणून हे आम्ही छोटासा उपक्रम दरवर्षी उन्हाळ्यामध्ये आम्ही जागतिक चिमणी दिनानिमित्त हे उपक्रम राबवतो. आणि आपण इतक्या दुरून आमच्या निसर्ग सेवा गट पानपोशी, तालुका कंधार, जिल्हा नांदेड च्या दररोज रोप लागवड चळवळ होत असलेल्या ह्या सिद्धेश्वर महादेव मंदिर पानपोशी येथे येऊन आमच्या या रोपांची, झाडांची माहिती घेतली, बघितलं, आपण समाधान व्यक्त केलं. आणि इथं येऊन आमच्या ह्या ठिकाणी आपण कुंड्या पक्ष्यांसाठी पानपोई उघडली. त्याबद्दल आम्ही निसर्ग सेवा गट पानपोशीकडून मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद.